दिल्लीत सध्या एकीकडे शिवसेना नेमकी कुणाची या बहुचर्चित वादावर युक्तिवाद सुरू आहे, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या व्हिडिओचीच सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। पण त्याआधी सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या आधीच्या निर्णयावर जोरदार युक्तिवाद केला। निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयातील मुद्द्यांवरच सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित करत पक्षाची खरी ओळख ठरवताना नेमके कोणते निकष लावले गेले यावर भर दिला। त्यामुळे शिंदे गटाची आणि त्यांच्या आमदारांची गोची होणार का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि ही सुनावणी संपल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जे घडलं त्यानं तर या राजकीय लढाईला एक वेगळाच ट्विस्ट दिलाय। सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई आपल्या वकिलांसोबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी उभे होते, तर त्याच परिसरात शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के देखील उभे होते। आता इथून सुरू होतो व्हायरल व्हिडिओचा किस्सा। राऊत आणि त्यांच्या वकिलांचं लक्ष म्हस्के यांच्याकडे जातो आणि म्हस्के त्यांना पाहताच काहीसे मागे सरकताना दिसतात। त्यानंतर संजय राऊत हे अनिल देसाई यांना म्हस्के यांच्या जवळ जाण्याचा इशारा करताना दिसतात आणि मग अनिल देसाई थेट नरेश म्हस्के यांच्या दिशेनं जातात। तिघेही समोरासमोर येतात आणि यानंतर पुन्हा म्हस्के तिथून हातवारे करत पळ काढतात आणि याच क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या मालकीचा फैसला कुणाच्या बाजूने जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि त्याच वेळी सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे शिंदे गटातील या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता राजकीय चर्चेचा नवा विषय ठरलाय। आता पाहायचंय कोर्टात काय निकाल लागतो आणि कोर्टाबाहेरच्या या भेटीचा राजकीय अर्थ कोण कसा काढतो। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।